नमस्कार. श्री अरविंद आणि श्री माताजी यांची शिकवण समजून घेण्याचा आपण आज जो प्रयत्न करणार आहोत, हा प्रयत्न म्हणजे श्री अरविंद आणि माताजी यांचं साहित्य किंवा त्यांचं तत्वज्ञान इतकं अथांग आहे की आपल्याला ते तत्वज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपाशीर्वादाची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांचे कृपाशीर्वाद आपल्याला लाभावेत या सगळ्या आपल्या प्रयत्नांना अशी आपण आधी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि मग या विषयाकडे वळूया. आज आपण इथे विचारार्थ जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे श्री अरविंदांची शिकवण. ही शिकवण जी आहे ती शिकवण आपल्याला श्री अरविंदांच्या लेखाच्याच माध्यमातून समजावून घ्यायची आहे. दिनांक 20 फेब्रुवारी 1934 या दिवशी मद्रासच्या, तेव्हाचं मद्रास, त्या मद्रासच्या हिंदू या अतिशय प्रसिद्ध असलेल्या दैनिकामध्ये हा लेख श्री अरविंदांचा छापून आलेला होता. आणि एक प्रकारे त्या काळाचा संदर्भ थोडा त्याला आहे. त्या तपशिलात आत्ता आपल्याला जाण्याचं कारण नाही, परंतु श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या भोवती त्यांच्या तत्वज्ञानाने किंवा त्यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन सगळी साधक मंडळी त्यांच्या अवतीभोवती जमा व्हायला लागलेली होती. अशा या काळातला हा सगळा भाग आहे. आणि एकंदर तेव्हाची राजकीय व्यवस्था वगैरे या सगळ्यामुळे नेमकं श्री अरविंद आणि श्री मदर काय करू पाहत आहेत हे समजावून घेण्याबद्दल एक उत्सुकता म्हणूया किंवा एक जाणून घेणं आवश्यक आहे असं फ्रेंच राजवटीतल्या त्या लोकांना वाटलं. आणि या सगळ्याचं स्पष्टीकरण करण्याच्या निमित्ताने श्री अरविंदांनी स्वतःच की मी काय करू पाहत आहे याची माहिती आपल्याला एक प्रकारे या लेखामध्ये मिळते. आणि नंतरसुद्धा अनेक वार त्याचं प्रकाशन होत राहिलं, इतका तो महत्त्वपूर्ण लेख आहे. तोच आज आपण इथे विचारार्थ घेतो आहोत. तर या लेखाची सुरुवातच अशी होते आहे. द टीचिंग ऑफ श्री अरविंदो स्टार्ट्स फ्रॉम दॅट ऑफ द एन्शंट सेजेस ऑफ इंडिया दॅट बिहाइंड द अपीअरन्सेस ऑफ द युनिवर्स देर इज द रियालिटी ऑफ अ बीइंग अँड कॉन्शियसनेस, अ सेल्फ ऑफ ऑल थिंग्स वन अँड इटर्नल. श्री अरविंद इथे सांगू पाहतायत की भारतामध्ये जी एक प्राचीन ऋषीमुनींची परंपरा आहे, त्या परंपरेतून अनुभवाच्या आधारे सिद्ध झालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानापासून माझ्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो आहे. ते ज्ञान कोणतं? तर ते ज्ञान म्हणजे आपल्याला हे जे दिसणारं भासणारं जे विश्व आहे, जे आपण अनुभवतो रोजच्या रोज, या सगळ्या विश्वाच्या पाठीमागे एक आत्मतत्व आहे, एक सद्वस्तू आहे. आणि ही जी शिकवण आहे या शिकवणीच्या आधारे श्री अरविंदांचं सगळं तत्वज्ञान पुढे आधारलेलं आहे असं आपल्याला दिसून येत आहे. ते तसं म्हणतात. आणि असं म्हणण्याचं कारण इथे आपल्याला दोन गोष्टींकडे लक्ष वेधून घेतलं पाहिजे. ते म्हणजे आपल्याला श्री अरविंदांचं जीवन चरित्र माहिती आहे की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये श्री अरविंदांवर म्हणजे अरविंद घोष यांच्यावरती भारतीयत्वाचे कोणतेही संस्कार व्हायला नकोत या हेतूने त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्लंडमध्ये शिकायला पाठवलेलं होतं. आणि अगदी जाणत्या वयाचे झाल्यानंतर श्री अरविंदो नोकरीच्या निमित्ताने परत भारतात आले. भारतात बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरीमध्ये रुजू झाल्यानंतर श्री अरविंदांनी इथल्या भारतीय भाषांचा आणि विशेषतः संस्कृतचा खूप अभ्यास केला. तसेही ते अनेक भाषांचे जाणकार होते पाश्चात्य देशामध्ये राहत असताना सुद्धा. आणि इथे आल्यानंतर ह्या भारतीय भाषा, त्यात विशेषतः संस्कृत भाषेचा जो अभ्यास केला तो अभ्यास त्यांना ही जी वेद उपनिषदं आहेत त्यांच्या मुळापर्यंत घेऊन जाणारा ठरला. श्री अरविंदांनी स्वतः द सिक्रेट्स ऑफ वेदा याच्यावर भाष्य केलेलं आहे. किंवा ईशोपनिषद असेल, मांडुक्य उपनिषद असेल, तैत्तरीय किंवा ऐतरीय उपनिषद असेल, याच्यावर स्वतंत्रपणाने भाष्य करावं इथपर्यंत हा त्यांचा या विषयाचा गाढा व्यासंग
असा असल्याचं आपल्याला आढळून येतं. यामध्ये श्री अरविंदांना अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये, म्हणजे जेव्हा महाराष्ट्रीयन योगी विष्णू भास्कर लेले यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्या मार्गदर्शनाच्या आधारावर जेव्हा त्यांनी साधना सुरू केली, तेव्हा अगदी अल्पावधीतच त्यांना स्टॅटिक ब्रह्म आणि डायनॅमिक ब्रह्म अशा 2 प्रकारच्या ब्रह्मांचा अनुभव आला. आणि मग त्या आधारावर त्यांनी ही जी मांडणी केली, त्या मांडणीचा मुख्य गाभा असा आहे एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल, तो म्हणजे की ब्रह्मसत्य आणि जगन्मिथ्या असं नसून ब्रह्मसत्य आणि जगसुद्धा सत्य, विश्वसुद्धा तेवढंच सत्य, हा एक प्रकारे अनुभव त्यांना स्वतःच्या साधनेमधनं आला. आणि त्याच्या आधारावर मग ब्रह्माचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, ईश्वराचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल, तर ह्या विश्वापासून दूर कुठेतरी जाऊन अध्यात्म साधना करण्याची आवश्यकता नाही. किंबहुना डायनॅमिक ब्रह्म म्हणून ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे, गतिमान ब्रह्म असं ज्याला म्हटलं, क्रियाशील ब्रह्म असं ज्याला त्यांनी म्हटलं, त्याचा साक्षात्कार हा जीवन व्यवहारात राहूनच करण्यासारखा आहे. याचा एक प्रकारे साक्षात्कार त्यांना या सगळ्या निमित्ताने झाला. आणि मग त्यांची पुढची सगळी जी तत्वज्ञानाची मांडणी आहे ती एक प्रकारे या विचाराला धरून आहे असं आपल्याला म्हणता येतं. इथे आपण एक म्हटलं की मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की प्राचीन ऋषीमुनींच्या शिकवणुकीपासून प्रारंभ होतो याचाच अर्थ काय, पुढे पुष्कळ वाटचाल त्यांनी केलेली आहे. आणि ती वाटचाल नेमकी काय आहे ती आत्ताच्या भागामध्ये आपण जो विचार करणार आहोत त्यामध्ये आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं आत्तापर्यंत सर्व ऋषीमुनींनी किंवा संतांनी सांगितलेलं आहे, तो इथे एक मुद्दा येतोय बघा, की आत्मतत्व आणि मन प्राण शरीर हे जे आपलं बाह्य व्यक्तिमत्व आहे, या दोन्हीमध्ये एक जाणीवेचा पडदा आहे. त्या पडद्याने आपण आपल्या आत्मवस्तूपासून वेगळे झालेलो आहोत. त्यामुळे आपल्याला त्या आत्मवस्तूची जाणीव सुद्धा नाही एक प्रकारे. इथपर्यंत आपण ह्या आपल्या बाह्य सगळ्या पृष्ठवर्ती अस्तित्वामध्ये गुरफटलेलो असतो. आणि मग ही अज्ञानाची जी स्थिती आहे ती आपल्याला दूर करायची आहे. ती दूर कशी करायची, तर श्री अरविंद इथे म्हणतात बघा, एका विशिष्ट अशा मानसिक शिस्तीद्वारे. मानसिक शिस्त हा शब्दप्रयोग बघा, सायकोलॉजिकल डिसिप्लिन. इथे साधना हा शब्द त्यांनी वापरलेला नाही आहे, त्याचं विचार आपण नंतर ओघामध्ये करणारच आहोत. एका विशिष्ट अशा मानसिक शिस्तीद्वारे हा विभक्त जाणीवेचा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या आत्म्याची स्वतःमधील आणि सर्वांमधील दिव्यत्वाची जाणीव होणे शक्य आहे असं ते म्हणतात. आता मानसिक शिस्त असं म्हणत असताना आपल्या इथे लक्षात घेतलं पाहिजे की साधना असं म्हटल्यानंतर किंवा अध्यात्म असं म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या पारंपरिक सगळ्या समजुती येतात त्या समजुती थोड्याशा बाजूला ठेवून आपलं प्रत्येक क्षण जीवनातला, ऑल लाईफ इज योगा ही त्यांची विचारप्रणाली असल्यामुळे की प्रत्येक जीवनातलं प्रत्येक कर्म अगदी श्वासोश्वासही प्रबंध होवावे अशा पद्धतीचं सामान्य जीवनसुद्धा व्हायला पाहिजे असं एक प्रकारे ते आपल्याला सांगतायत. आणि ह्या सगळ्यासाठी आपल्या हाताशी असणाऱ्या आपल्याकडचा जो आधार आहे तो मुख्य आधार मानव म्हणून आपल्याकडे आहे, तो म्हणजे मन. आणि मग मनाला तसं ते वळण लावायचं, जाणीवेला वळण लावायचं, हीच साधना अशा पद्धतीचं त्यांचा एक विचार म्हणून आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. हे वळण नेमकं लावायचं म्हणजे काय करायचं, ते कशासाठी लावायचं आणि ते लावताना आपल्याला काय काय अडचणी येऊ शकतात, त्या अडचणींवर कशी मात करायला पाहिजे, या सगळ्याचं स्पष्ट विश्लेषण, वर्णन हे सगळं श्री अरविंद आणि श्री माताजी, ज्यांना आपण मदर या नावानेही ओळखलं जातं,
यांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला सगळं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे जणू काही आपल्याला श्री अरविंद आणि श्री माताजी बोट धरून वाटचाल करून घेतात असा अनुभव इथे साधकाला येऊ शकतो. सुरुवातीला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लेखाची ही जी सुरुवात आहे ती एका वेगळ्या उंचीवरनं होते आहे. म्हणजे इथे श्री अरविंद आधी एक मोठं व्यापक असं विशाल असं क्षितिज आपल्या समोर खुलं करत आहेत. एकंदर विश्वरचना, त्या विश्वरचनेमध्ये आत्ता मानव कोणत्या टप्प्यावरती आहे या सगळ्याची विस्तृत मांडणी ते आधी करतात. आणि मग हळूहळू आपली दृष्टी एकदा अशा प्रकारची विशाल दृष्टी, जाणीव संपन्न दृष्टी झाल्यानंतर मग हळूहळू ते आपल्यापर्यंत, म्हणजे व्यक्ती म्हणून या सगळ्या विश्वामध्ये आपलं स्थान काय आहे, प्रकृती जे हे सगळं जे विकसन करते आहे विश्वाच्या माध्यमातनं, त्या विकसनामध्ये आपली नेमकी भूमिका काय असणार आहे याच्याकडे ते क्रमाक्रमाने येतात. तर आपणही त्यांच्या विचारांचं बोट धरून एक प्रकारे ही वाटचाल करणार आहोत. तर ते काय म्हणतात बघा, जेव्हा अगदी विश्वस्तरावरचा विचार सुरुवातीला या लिखाणात येतोय, ते म्हणतात श्री अरविंदांची शिकवण असे सांगते की, इथे एक सहज जाता जाता एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की श्री अरविंद स्वतःचा उल्लेख असा त्रयस्थपणाने करतात. स्वतःलाच ते श्री अरविंद अशा नावाने ते लिहितात आणि त्या पद्धतीचं ते म्हणतात, श्री अरविंदांची शिकवण असे सांगते की ही सर्व चेतना जडामध्ये अंतर्हित इन्व्हॉल्ड आहे. अगदी अचेतन म्हणून, जे निर्जीव म्हणून सुद्धा आपल्याला जे असल्यासारखं जाणवतं, आपल्याला ते निर्जीव आहे असं वाटतं, या निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा चेतना दडलेली आहे हे ते सांगतात. अर्थात आता हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे किंवा प्राचीन ऋषीमुनींनी सुद्धा आपल्याला हे सांगितलेलं आहे. श्री अरविंदांचं वेगळेपण इथे आहे की ते पुढे सांगतात की प्रकृती ही जडामध्ये अंतर्भूत असलेली ही जी चेतना आहे त्या चेतनेचं क्रमाक्रमाने प्रकटीकरण करू पाहत आहे. आणि म्हणून सुरुवातीला जडभौतिक सगळ्या वस्तू, तो एक पृथ्वीवरचा टप्पा असं आपण म्हणूया. आणि मग नंतर जेव्हा ही सद्वस्तू किंवा आपण ज्याला चेतना म्हणूया आपल्या सोयीसाठी, समजुतीसाठी, तर ही चेतना जेव्हा टप्प्याटप्प्याने स्वतःला मुक्त करून घेऊ पाहते आहे, त्याचे जे टप्पे श्री अरविंद इथे म्हणतात की प्राण ही जाणीवेच्या विमुक्ततेची पहिली पायरी आहे आणि मन ही दुसरी पायरी आहे. म्हणजे जडभौतिकामधून चेतना जसजशी ही विकसित व्हायला लागलेली आहे, त्या विकसनातला पहिला टप्पा जर कुठला असेल तर प्राणीसृष्टी हा पहिला टप्पा आहे, ज्याच्यामध्ये प्राण हा प्रधान असतो. आणि मग त्याच्या पुढचा टप्पा कुठला, तर तो पुढचा टप्पा म्हणजे मन प्रधान असलेला मानव. या टप्प्यावर आत्ता आपण, तुम्ही, आम्ही सगळेजण आहोत. एक पारंपरिक समजूत आपली अशी आहे की मानव हा उत्क्रांतीमधला सर्वोच्च टप्पा आहे, ही सर्वोच्च श्रेणी आहे, अशी आपली एक पारंपरिक समजूत आहे. या समजुतीला श्री अरविंदांनी छेद दिलेला आहे आणि ते म्हणतात की मानव हा उत्क्रांतीच्या श्रेणीमधला शेवटचा टप्पा नाही, तर मानव हा ट्रान्झिशनल बीइंग आहे, म्हणजे संक्रमणशील जीव आहे. आणि हा जो टप्पा आहे, या टप्प्यानंतर आणखीन पुढे उत्क्रांतीची वाटचाल चालूच राहणार आहे. आणि मग काळाच्या ओघामध्ये, आता त्याला किती वर्ष लागतील, काही हजार वर्षसुद्धा लागतील कदाचित, परंतु हा टप्पा उदयाला यायचा आहे आणि प्रकृती त्या प्रयत्नात आत्ता आहे, असं श्री अरविंद आपल्याला इथे सांगतात. हा टप्पा कुठला असेल तर ते इथे सांगतायत बघा की सचेतन जीवामध्ये, म्हणजे आता आपण मानव म्हणून सचेतन जीव आहोत,
त्याच्यामध्ये आत्मशक्तीचं प्राबल्य आणि दुसरी एक गोष्ट ते सांगतायत, अतिमानसाचं विकसन हे खचितच उत्क्रांतीचे पुढचे पाऊल असणार आहे असं ते सांगतायत. आणि हे स्पष्ट दर्शन त्यांना झालेलं आहे, त्याच्या आधारावर ते ही सगळी मांडणी करू पाहतात. आणि हा सगळा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे ते जे वर्णन करतात या सगळ्याचं ते अत्यंत तपशीलवार वर्णन येतं. म्हणजे काही हजार वर्ष पुढचं त्यांच्या दृष्टीला आत्ताच दिसतं आहे आणि त्याची मांडणी ते आपल्यासारख्या मानवांसाठी करत आहेत. ही मांडणी करण्याची आवश्यकता का? तर याचं कारण त्यांनी म्हटलेलं आहे, ते आपण थोडं नंतरच्या टप्प्यावर बघूया. आधी थोडं आत्ता हा जो मुद्दा आपण विचारात घेतला, सचेतन जीवामध्ये आत्मशक्तीचे प्राबल्य हे उत्क्रांतीचं पुढचं पाऊल असणार आहे. म्हणजे नेमकं काय? तर आता श्री अरविंदांचा विचार आपल्याला समजावून घ्यायचा असेल तर थोडीशी काही संज्ञा ज्या आहेत त्या आपण इथे थोड्या आधी विचारात घेऊया, म्हणजे मग हा पुढचा विचार आपल्याला समजायला अधिक सोपा जाईल. आत्ता आपण ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये आत्मा हा एक भाग आहे. चैत्य पुरुष म्हणजे ज्याला त्यांनी सायकिक बीइंग असं म्हटलेलं आहे, त्याच्याविषयी आपण नंतर बोलणार आहोत. तो एक महत्त्वाचा भाग, ती एक महत्त्वाची संज्ञा आपल्याला समजावून घ्यायची आहे. आणि दुसरं मन, प्राण आणि शरीर ही आत्म्याची साधनं आहेत, याच्याकडे आपलं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. आपलं जे पृष्ठवर्ती अस्तित्व आहे, म्हणजे आपण जे सामान्य जीवन जगत असतो, ते या तिन्हीपैकी कुठल्या ना कुठल्या एका गोष्टीचं प्राबल्य, अगदी आपण आपल्या दिवसभराच्या सगळ्या हालचाली आहेत त्यांचं निरीक्षण जरी केलं तरी आपल्या लक्षात येईल की कधी आपण शरीराच्या प्राबल्याने व्यवहार करत असतो. म्हणजे आपल्याला झोप येते तेव्हा मन, प्राण, शरीर याच्यामध्ये शरीराचं प्राबल्य वाढलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. किंवा आपल्या इच्छा, आकांक्षा किंवा राग, लोभ या गोष्टी आहेत तेव्हा आपला प्राण प्रधान झालेला असतो आपल्या व्यक्तिमत्वातला, हे आपल्याला लक्षात येतं. किंवा जेव्हा आपण बुद्धिपूर्वक, अभ्यासपूर्वक काही गोष्टी समजावून घेत असतो तेव्हा आपल्यामध्ये मन या घटकाचं प्राबल्य असतं. म्हणजे संपूर्ण आपले जीवन व्यवहार पाहिले तर आत्ता एकतर मन किंवा प्राण किंवा शरीर यांचं प्राबल्य दिसतं. आपल्या जीवन व्यवहारामध्ये आत्ता तरी सद्यस्थितीमध्ये आत्मशक्तीचं प्राबल्य हे फारच अल्पांशाने दिसतं. म्हणजे दिवसभरामधून काही क्षण असं आपण, अर्थात हे काही क्षण असं म्हणण्याचं सुद्धा धाडस करता येईल की नाही अशी शंका यावी इतकं आपण बाह्यवर्ती जीवन जगत असतो. तर श्री अरविंद म्हणतायत जो पुढचा टप्पा असणार आहे, मानवाच्या पुढची जी वाटचाल असणार आहे त्या जीवामध्ये उपजतच, म्हणजे जसं आत्ता मानव म्हणून आपल्यामध्ये मन स्थिरावलेलं आहे, तो टप्पा आत्ता आपण गाठलेला आहे, तसा पुढच्या जीवामध्ये आत्मशक्तीचं प्राबल्य हे विशेषत्वानी आढळून येईल. तो त्याचा स्थायी भाव असेल असं ते म्हणतात. आणि म्हणून तो जो पुढचा टप्पा आहे त्याला त्यांनी अतिमानव असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो एक प्रकारे जन्म घेण्याची त्याची पद्धत ही आत्ता जशी आहे मानवी स्तरावरची तशीच असेल, पण तो आपल्या स्वतःच्या वैयक्तिक विकसनाच्या आधारे अतिमानव असा तो होऊ शकेल, अशा प्रकारचा तो टप्पा असेल असं ते म्हणतात. हा एक आपण म्हणूया मधला टप्पा असेल. आणि त्याच्या पलीकडे सुद्धा आणखीन एक टप्पा असेल, तो म्हणजे अतिमानसिक जीव. तो जन्मालाच वेगळ्या पद्धतीने येईल, त्याची देहरचना ही वेगळ्या पद्धतीची असेल. माताजींनी याचं खूप तपशीलवार वर्णन स्वतःच्या अनुभवांच्या आधारे नंतर केलेलं आपल्याला आढळतं. अर्थात आत्ता आपण त्या तपशिलात जाणार नाही आहोत, पण एकंदर ही विश्वाची रचना कशी आहे, आत्ता आपण नेमके कोणत्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत आणि इथून पुढे कशाचं विकसन प्रकृती करू पाहते आहे, हे सगळं श्री अरविंद आपल्याला इथे सांगतात. आणि
त्यांचं पुढे म्हणणं असं आहे की हे जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनाला त्याचे निर्दोष आविष्करण करणे शक्य होईल. प्रकृती हे जे सगळा एक प्रकारे आपण म्हणूया हा सगळा जो खटाटोप करते आहे तो कशासाठी, तर मानवी जीवन आपण जर आपल्या आजूबाजूला सहज नजर टाकली आणि थोडासा जरी विचार केला तरी लक्षात येतं की हे जीवन खूपच अपूर्ण आहे. त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत की ज्या आपल्या थोडा विचार केला तरी लक्षात येतं की अरे हे असं नाही, असं पाहिजे होतं. हे का? कारण आत्ता या प्रकृतीवरच्या असलेल्या मर्यादांमुळे हे सगळं आहे. आपण जेव्हा त्या वरच्या टप्प्यावर ओलांडून जाऊ म्हणजे प्रकृती स्वतः तो पुढचा टप्पा ओलांडेल तेव्हा मग तिला जीवनाचं निर्दोष आविष्करण करणं शक्य होईल असं ते म्हणतात. आता इथपर्यंत हा सगळा विचार आपण जाणून घेतला. हा व्यापक स्तरावरचा एक विशाल चित्र असं श्री अरविंदांनी आपल्या नजरेसमोर उभं केलंय. विश्वव्यापक हे चित्र आहे, किंबहुना विश्वाच्याही पलीकडे जाणारं हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर श्री अरविंदांनी उभं केलं. आणि आता मानव म्हणून आपल्याला एक विशेष संधी प्रकृतीने जी देऊ केलेली आहे त्याच्याकडे ते आपलं लक्ष वेधून घेतात. कोणती बरं ही संधी प्रकृतीने आपल्याला मानव म्हणून दिलेली आहे जाणून घेऊया. आत्तापर्यंत प्रकृतीचं हे सगळं जे विकसन झालं म्हणजे जडभौतिक चेतनेतून प्राणतत्वाचं विकसन, प्राणतत्वाचा पुढचा टप्पा म्हणजे मनाचं विकसन, या सर्व टप्प्यांमध्ये प्रकृती एकाकी रीतीने हे कार्य करत होती. म्हणजे ह्या टप्प्यावरच्या खालच्या तत्वांची तिला तशी मदत होण्यासारखी नव्हती, कारण तशी क्षमताच त्याच्या ठिकाणी नव्हती. परंतु मानव म्हणून मात्र आपल्याला जी एक जाणीव दिलेली आहे त्या जाणीवेच्या आधारे प्रकृतीचं हे सगळं जे कार्य चाललेलं आहे, विश्व रचनेचं हे जे सगळं कार्य चाललंय, विकसनाचं जे कार्य चाललेलं आहे, या कार्यामध्ये मानव स्वतःहून सहभागी होऊ शकतो आणि प्रकृतीला सहयोग देऊ शकतो असं श्री अरविंदांचं सांगणं आहे. बघा काय म्हणतायत ते. प्रकृतीकडून उत्क्रांतीची या आधीची पावलं वनस्पती आणि प्राणी जीवनाच्या जागृत इच्छाशक्तीच्या सहकार्याविनाच उचलली गेली. मानवामध्ये मात्र त्याच्या मन, प्राण आणि शरीर या आधारांमध्ये जागृत इच्छाशक्तीद्वारे विकसन करण्यासाठी प्रकृती समर्थ ठरलेली आहे. म्हणजे प्रकृतीचं हे सगळं चाललेलं कार्य एकतर आधी समजून घ्यायचं विचारांच्या आधारे, मनाच्या आधारे. आता लक्षात येईल आपण मगाशी जो मुद्दा विचारात घेतला होता की मानसिक शिस्तीचा उल्लेख करत आहेत ते. नुसतं ध्यानाला बैठकीला बसलं किंवा नामजप केला आणि संपलं असं नाही, तर मनाला शिस्त लावायची आहे, मनाला ही जाणीव करून द्यायची आहे की प्रकृतीच्या या सगळ्या कार्यामध्ये आपण माणूस म्हणून सहभागी होऊ शकतो. ही कल्पनाच किती लोकविलक्षण आहे याचा विचार थोडासा आपण करायला या निमित्ताने हरकत नाही. आणि इथे ते म्हणतायत की या कार्यामध्ये म्हणजे एक प्रकारे हे ईश्वराचं जे कार्य चाललेलं आहे, प्रकृतीच्या माध्यमातून हे जे कार्य चाललेलं आहे, या कार्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायची इच्छा आहे का नाही, हे स्वातंत्र्य ईश्वराने माणसाला दिलेलं आहे. बघा, हे लादलेलं नाहीये. इथे स्वखुशी महत्वाची आहे. आपल्याला हे स्वातंत्र्य आहे की या कार्यात सहभागी व्हायचं आहे का आपल्याला एक सामान्य जीवन जे चाललेलं असतं किड्यामुंगीसारखं आपण म्हणूया, त्या तशाच जीवनामध्ये राहायचं आहे, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य माणूस म्हणून आपल्याला दिलेलं आहे. कारण आपल्याला जाणीव संपन्नता दिलेली आहे. श्री अरविंद इथे म्हणतायत की आता जे उच्चतर तत्वाचं म्हणजे अतिमानसाचं अवतरण ज्याच्यासाठी ते आणि मदर यांनी आयुष्यभर साधना केली, कशासाठी, तर अतिमानसाचं अवतरण या पृथ्वी चेतनेमध्ये व्हावं
आणि ते इथे सुस्थिर व्हावं याच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य एक प्रकारे वेचलं असं आपल्याला म्हणता येईल. तर ते अवतरण कशासाठी, त्यांनी काय होणार आहे, तर ते म्हणतायत की त्या अवतरणामुळे आध्यात्मिक स्वची मुक्ती केवळ जगापासून दूर जाऊन नाही तर या जगातच राहून शक्य होईल. म्हणजे आपल्याला आपले जीवन व्यवहार सोडून दूर कुठेतरी जंगलामध्ये किंवा रानोमाळ जायची आवश्यकता नाही, डोंगरावर जाऊन बसायची आवश्यकता नाही. अगदी 24 तास आपण जे जीवन जगतो आहोत त्या जीवनामध्ये राहूनच मनाला दिलेल्या एका विशिष्ट वळणाच्या आधारे आणि अध्यात्म साधनेच्या आधारे जी 24 तासाची साधना आहे त्यातला एकही क्षण साधनेविना आपण राहू शकणार नाही, अशा प्रकारची ही कल्पना, ही संकल्पना त्यांनी इथे मांडलेली आहे. आणि ते जर झालं तर मग आपल्याला दूर कुठे जाण्याची आवश्यकता नाही. अगदी इथे आपल्या रोजच्या व्यवहारामध्येच आपल्याला अध्यात्म जीवन, दिव्य जीवन जे आहे ते जगता येणं शक्य आहे, असं आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन श्री अरविंद आणि मदर यांनी केलेलं आहे. मानवतेचं विकसन अधिक दिव्य वंशामध्ये होईल. कशामुळे, तर अतिमानसाच्या अवतरणामुळे, असं ते म्हणतात. इथे काय म्हणतात ते बघा. या अवतरणाद्वारे होणाऱ्या परिवर्तनासाठी किंवा रूपांतरणासाठी अस्तित्वाची सर्व अंग खुली करून देणे आणि अजूनही सुप्त असलेल्या उच्चतर अशा अतिमानस तत्वाला कार्य करून देणे येथपर्यंत योगाची मानसिक शिस्तबद्ध पद्धती वापरता येणे शक्य आहे. अर्थात ही गोष्ट काही एकदम अल्पावधीत किंवा कोणत्याही त्वरित व चमत्कार सदृश रूपांतरणाने होणारी नाही. त्याच्यासाठी ऑल लाईफ इज योगा ही विचारसरणी अंगभूत आपली व्हायला पाहिजे. इतकी ती आत्मसात करण्याची गरज आहे. आणि आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण, मग मी कुठलंही कर्म करत असेल तरी त्या प्रत्येक क्षणाला मी स्वतःला ईश्वराभिमुख करणं आणि माझी ही जी सगळी अस्तित्वाची अंग आहेत ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला, मग ते मन असेल, प्राण असेल, शरीर असेल, माझ्या इच्छा आकांक्षा असतील, वासना असतील, माझ्या भावभावना असतील, माझे विचार असतील, या सगळ्या गोष्टी किंवा अगदी जीवनात येणाऱ्या पदोपदी येणाऱ्या अडचणी असतील, या सगळ्या गोष्टी एक प्रकारे आपल्याला ईश्वराभिमुख करायच्या आहेत. आणि ही साधना 24 तास करण्याची साधना आहे. थोडा वेळ बसलो आणि मग बाकीचं सगळं जीवन सामान्य पद्धतीचं, अशा प्रकारचं जीवन इथे श्री अरविंदांना अपेक्षित नाही. कारण जीवनाचं रूपांतरण करणं, आत्ता जे आपलं सामान्य जीवन आहे त्याचं दिव्य जीवनामध्ये रूपांतरण करणं हे त्यांच्या योगाचं उद्दिष्ट म्हणून त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आता हे सगळं करण्यासाठी काय करावं लागणार आहे, त्या पायऱ्या कोणत्या असतील, त्यातली पहिली पायरी काय आहे ते श्री अरविंद इथे सांगतायत. आणि इथे त्यांच्या पूर्ण योगाचा थोडासा विचार आपल्याला करणं कर्तव्य आहे. ते काय म्हणतायत बघा. मनुष्य हा बहुतांशी त्याच्या पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये जीवन जगत असतो. पण त्याच्या अंतरंगामध्ये महत्तर शक्यता सामावलेला एक आंतरिक पुरुष असतो. त्या पुरुषाविषयी मनुष्याने जागे झाले पाहिजे, कारण आज त्याला या पुरुषाकडून अगदी मर्यादित थोडासाच प्रभाव प्राप्त होत असतो आणि तो प्रभावच त्याला महान सौंदर्य, सुसंवाद, शक्ती आणि ज्ञान यांच्या नित्य शोधासाठी प्रवृत्त करत असतो. माणसामध्ये हा विचार आपण मगाशी थोडासा केला की मन, प्राण, शरीर याच्यामध्येच आपलं सगळं जीवन कसं सरत असतं आणि आपल्यामध्ये असलेल्या सद्वस्तूची, आपल्यामध्ये असलेल्या चैत्य पुरुषाची किंवा आपल्यातल्या आत्मतत्वाची आपल्याला ओळख सुद्धा वर्षानुवर्ष नसते, असं हे आपलं सामान्य जीवन असतं. मग सुरुवात कुठनं करायची याची, तर आपल्या अंतरंगात असलेली ही जी सद्वस्तू आहे ज्याचा त्यांनी उल्लेख चैत्य पुरुष असा केला. म्हणजे
आपल्या हृदयामधून आत प्रवेश झाल्यानंतर आतमध्ये आंतरमन आहे, आंतरप्राण आहे आणि आंतरशरीर आहे, अशी एक काय म्हणूया असा एक स्तर आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि तो स्तर ओलांडून सुद्धा पलीकडे आपण जेव्हा आतमध्ये शिरू तेव्हा तिथे चैत्य पुरुष त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. तो चैत्य पुरुष याच्याबद्दल श्री अरविंद आणि मदर यांच्या वाङ्मयामध्ये पुष्कळ सगळी तपशीलवार माहिती आलेली आहे. आणि ह्या चैत्य पुरुषाचा जो काही थोडा बहुत प्रभाव आपल्यावर पडतो त्यातून माणूस सत्य, शिव, सौंदर्य यांच्या आराधनेच्या मागे लागतो. म्हणजे ह्या गोष्टींकडे वळण्याचं कारण कोण असतं? तो निर्देश कोण देतं? तर आपल्यातला चैत्य पुरुष तो आपल्याला निर्देश करत असतो. आणि म्हणून त्याची उपासना, मग कलोपासना असेल किंवा सत्याची आराधना करणं असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्या प्रभावातनं येतात. तर त्याचा प्रभाव आत्ता अत्यंत क्षीण अशा स्वरूपात आपल्या सामान्य जीवनात जाणवतो. तो प्रभाव वाढवत नेणं. आणि तो प्रभाव कसा वाढेल? तर आत्ता आपण म्हटलं तसं मन, प्राण, शरीर ही जी सगळी आपली अस्तित्वाचे आपले जे घटक आहेत त्या घटकांना चैत्य पुरुषाकडे वळवणं, त्याच्या दिशेने अभिमुख करणं, यामधनं सगळा तो प्रवास सुरू होईल, आपला आंतरिक प्रवास सुरू होईल. आणि इथे सातत्याने मन जे चहूवाटांनी बाहेर धावतं आहे त्याला पुन्हा पुन्हा आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या चैत्य पुरुषाकडे वळवणं हा शिस्तीचा भाग आहे. मानसिक शिस्तीचा जो उल्लेख मगाशी आला तो इथे येतो. आणि हे करत असताना त्याला स्वतःमध्येच त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो. तो आत्मा म्हणजे मन, प्राण, शरीर या सर्वांच्या पाठीशी असणारी सद्वस्तू असते. दिव्य अग्नीची ती एक ठिणगी असते असं ते म्हणताना आपल्याला इथे दिसतं आहे. आता हे जे आपण अंतरंगाकडे वळलो, चैत्य पुरुषाचा म्हणजे सायकिक बीइंगचा प्रभाव आपल्यावरचा वाढत जसजसा चाललेला आहे, त्या प्रयत्नांमध्येच इथे आपण थोडंसं योग समन्वय किंवा पूर्ण योग याच्याकडे थोडासा आपण त्याचा विचार अधिक करूया. मग आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुमची आमची प्रत्येकाची उपजत असलेली प्रवृत्ती ही वेगवेगळी आहे. म्हणजे व्यक्ती म्हणून आपल्या प्रकृतीचा आपण जर विचार केला तर आपल्यामधले काही जण शरीरप्रधान असतात, काही जण प्राणप्रधान असतात, काही जण मनप्रधान असतात. अर्थात हे असे अगदी काही हवाबंद कप्पे असल्यासारखं नाही. या सगळ्या तिन्ही गोष्टींची मिश्रणं वेगवेगळी आढळतात आणि त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होताना किंवा त्याचं आविष्करण आपल्यामध्ये होताना आपल्याला दिसतं. तर आता म्हणून श्री अरविंदांचा जो पूर्णयोग आहे त्या पूर्णयोगामध्ये त्यांनी हा विचार मांडला बघा की पारंपरिक योग जे आहेत ते आपल्यामधलं कुठलं तरी एकच अंग जे आहे, कुठला तरी एकच घटक तो हाताशी धरतात आणि मग साधना करू पाहतात. मग ज्ञानमार्गामध्ये त्यांनी असं म्हटलंय बघा की सद्वस्तू आणि बाह्यरूप यांच्यामध्ये मनाने फरक करता येतो, यांच्यामध्ये विवेक करता येतो आणि त्या मार्गाने ज्ञानमार्ग प्रगत होतो. पण तेव्हा त्याची जी बाकीची अंग आहेत ती तशीच बाजूला राहतात. तो फक्त ज्ञानाच्या मार्गानेच साधक पुढे पुढे चालत राहतो. मग कदाचित त्याच्या भावभावना, इच्छा, आकांक्षा किंवा वासना या सगळ्या जशाच्या तशा कदाचित राहण्याची शक्यता असते. म्हणजे त्याचं ते अंग थोडंसं कमकुवत राहण्याची शक्यता असते. किंवा दुसरा मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग. भक्तीच्या मार्गामध्ये हृदयाच्या भावभावना यांना हाताशी धरलं जातं. त्यातली प्रेमभावना, त्यातली समर्पणाची भावना ही प्राधान्याने हाती घेतली जाते आणि मग भक्ती मार्गाचं सगळा प्रवास चालतो. या सगळ्यामध्ये कदाचित व्यक्ती भावभावनांमध्येच अडकून पडण्याची शक्यता असते आणि ज्ञान किंवा कर्म या मार्गांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही एकच एक मार्ग पुरेसा नाहीये हे श्री अरविंदांच्या लक्षात आलं. कर्ममार्ग जरी म्हटला तरी तिथे
अहमच्या सेवेच्या ऐवजी महत्तर सद्वस्तूची सेवा करणं याला प्राधान्य दिलं जातं. कर्मप्रेरणा तिथे प्रधान आहे. तर ह्या तिन्ही मुख्य प्रेरणा आपल्या व्यक्तित्वाचा भाग असणाऱ्या मन, प्राण आणि शरीर यांच्याशी निगडीत असणाऱ्या या सगळ्या आपल्या गतिविधी, हालचाली आहेत, त्या तिन्ही आपल्याला हाताशी घेतल्या पाहिजेत. किंबहुना अस्तित्वाचे जे अनेक घटक आहेत ते सगळे घटक आपण हाताशी घेऊन त्या सगळ्याच्या एकत्रीकरणातनं, त्या सगळ्याच्या समन्वयातनं पुढे वाटचाल केली पाहिजे. कुठलाही एक घटक असा मागे सोडून देता उपयोगाचं नाही हे लक्षात आलं. आणि त्यातनं श्री अरविंदांनी जी सगळी मांडणी केली ती मांडणी सिंथेसिस ऑफ योगा या ग्रंथामध्ये त्यांनी आपले जे सगळे पारंपरिक योग आहेत त्या पारंपरिक योगांचा तपशीलवार विचार केला आहे स्वतंत्रपणाने आधी, आणि मग नंतर प्रत्येक योगामधलं काय घेण्यासारखं आहे, सार काय आहे, त्या सगळ्या साराचं एकत्रीकरण करून त्याचा एक समन्वय तयार केला आणि त्याच्या आधारावर पूर्ण योग म्हणजे ज्याला इंटिग्रल योगा असं म्हटलं जातं त्याची एक स्वतंत्रपणाने मांडणी केली. तर या इंटिग्रल योगामध्ये हे सगळे जे पारंपरिक योग आहेत म्हणजे ज्ञान, कर्म, भक्ती हे तर आहेच आहे, त्याचबरोबर हठयोग, तंत्रयोग याही मार्गांचा समावेश त्यांनी पूर्ण योगामध्ये केलेला आढळतो. आता फक्त सगळ्याचा समन्वय करून पूर्ण योग पूर्ण होतो का, तर असं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, तिकडेही आपलं लक्ष वेधलं जाणं आवश्यक आहे की हे जे सगळे पारंपरिक योग आहेत ते आरोहणाला महत्त्व देताना दिसतात. म्हणजे बहुतेक वेळेला आपण या सगळ्या गोष्टी पारंपरिक योग मार्गामध्ये पाहिलेल्या असतात. विशेषतः कुंडलिनीचं खूप आकर्षण लोकांना असतं आणि त्यामुळे मूलाधारापासून ब्रह्मरंध्रापर्यंत कुंडलिनीचा प्रवास कसा होतो याची वर्णनं सुद्धा आपण वाचलेली असतात. आता मूलाधारापासून कुंडलिनीचा हा जो वरती ऊर्ध्वमुख होण्याचा हा सगळा जो मार्ग आहे तो आरोहणाचा मार्ग आहे. ब्रह्मरंध्रापाशी झाल्यानंतर व्यक्तीला एक प्रकारची उच्च दशा प्राप्त होते असं पारंपरिक योगमार्ग सांगतो. श्री अरविंद इथेच थांबत नाहीत. श्री अरविंदांच्या मते हे आरोहण झालं, पण त्याच पद्धतीने उच्च शक्ती जी आहे किंवा जी ईश्वरी शक्ती आहे जी ब्रह्मरंध्र आणि त्याच्या वरच्या बाजूला आहे त्या सगळ्या उच्चतर शक्तीचं आपल्या या साधनामध्ये, आपण व्यक्ती म्हणून एक साधन आहोत, या साधनामध्ये त्याचं अवतरण होणं, त्याचं अवरोहण होणं आणि थेट मूलाधारापर्यंत ती शक्ती खालपर्यंत उतरणं म्हणजे मन, प्राण आणि शरीरापर्यंत ती शक्ती उतरणं, असा हा दुहेरी प्रवास आहे. ही एक वेगळी मांडणी श्री अरविंदांनी आपल्याला केलेली आढळते. म्हणून त्यांच्या योगामध्ये आरोहण आणि अवरोहण किंवा अवतरण या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व दिलेलं आहे. किंबहुना यामध्ये अवतरण या प्रक्रियेला अधिक महत्त्व दिलेलं आढळतं. आणि आरोहणाची जी प्रक्रिया आहे ती आरोहणाची प्रक्रिया ही अभिप्सेच्या माध्यमातनं, ईश्वराप्रत माझी जी आस लागलेली असते त्या माध्यमातनं, समर्पणाच्या माध्यमातनं ह्या गोष्टी आपोआप घडून येणार आहेत. त्याच्यासाठी हटातटाने कुठले तरी प्रयत्न करण्याची गरज नाही. आपलं समग्र जीवन जेव्हा आपण ईश्वराभिमुख करू तेव्हा हे आरोहण आपोआप टप्प्याटप्प्याने होत जाणार आहे आणि मग एका टप्प्यावरती अवतरणाचा भाग सुद्धा यामध्ये घडून यायचा आहे असं ते आपल्याला इथे सांगताना दिसतात. आणि हे अवतरण झाल्याचा परिणाम काय होईल, तर आपली मन, प्राण, शरीर आणि ही जी हे सगळे जे घटक आहेत त्यांचं रूपांतरण घडून येईल. हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. श्री अरविंदांच्या योगामध्ये सर्वाधिक महत्त्व आपल्याला रूपांतरणाला, ट्रान्सफॉर्मेशनला दिलेलं आढळतं. याचं कारण इथेच त्यांच्या योगाचं वेगळेपण एक प्रकारे की आपली व्यक्तिगत मुक्ती साध्य झाली, त्या दशेपर्यंत आपण पोचलो आणि मग समाधिस्थ होऊन जाणं किंवा आत्मतत्वामध्ये विलयन करून घेणं हे पुरेसं नाही. या बिचाऱ्या पृथ्वीला आपण तसंच सोडून देणार का, हा प्रश्न ते विचारतात.
आणि मग ह्या बिचाऱ्या पृथ्वीला आपण तसंच सोडून द्यायचं नसेल तर आपण हे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये जी उत्क्रांती साधून घेतलेली आहे, जो एक विकास स्वतःचा करून घेतलेला आहे, त्याचा लाभ ह्या पृथ्वीला करून देणं हे ते अपेक्षित करतात. आणि मग पृथ्वीला याचा लाभ कसा होईल? जेव्हा आपली ही साधनं रूपांतरित होतील. या सगळ्या साधनांचं रूपांतरण कसं करायचं, हे रूपांतरण करत असताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, या सगळ्याचं तपशीलवार विवेचन साधकांना दिलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून, त्यांना दिलेली जी पत्र त्यांनी लिहिलेली आहेत, या सगळ्यामध्ये त्याचं खूप तपशीलवार आणि नेमकं वर्णन. आणि हे रूपांतरण हा पुढचा टप्पा आहे, फारच पुढचा, मुक्तीनंतरचा, असं समजण्याचं कारण नाही. आत्ता आपलं रोजचं जीवन जगत असताना सुद्धा ही वाटचाल आपण सुरू करू शकतो. ते ध्येय भलेही किती दूरचं असेल तरी ते ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवून ती वाटचाल करायची आहे. आणि मग ते सगळे टप्पे त्यांच्या साहित्यामधनं, त्यांच्या तत्त्वज्ञानातून आपल्या अभ्यासाला येतात आणि मग तशी वाटचाल आपण करू शकतो. हे सगळं जे काही आहे, हा सगळा प्रवास खूप दीर्घकालीन आहे, हा खूप मोठा प्रवास आहे. याची निदान विचारांच्या पातळीवर ओळख करून घेण्याचा आत्ता आपण गेले पाऊण तास प्रयत्न केला. हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल, हे जेव्हा आपण श्री अरविंद आणि मदर यांचं साहित्य वाचून आपण अधिकाधिक तपशिलात शिरून या गोष्टी जशा जाणून घ्यायचा प्रयत्न करू, तसतसं आपल्याला हे सगळं अधिकाधिक स्पष्ट होणार आहे. आत्ता आपण हे फक्त एक प्रकारे श्री अरविंदांनी त्यांच्या शिकवणुकीच्या आधारे जे सगळं तत्त्वज्ञान मांडायचा प्रयत्न केला. आणि इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की त्याला आपण म्हणताना तत्त्वज्ञान म्हणतोय, पण तत्त्वज्ञान हा इथे बाह्य वेश आहे अशा पद्धतीचा आपण म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्या आतमध्ये सगळा अस्सल अनुभव आहे. बाह्य रूप म्हणजे तत्त्वज्ञान आहे. ते तत्त्वज्ञान समजावून घेण्याचा आत्ता आपण फक्त प्रयत्न केला. यामध्ये आत्ता म्हटलं त्या पद्धतीने मानसिक शिस्तीच्या आधारे 24 तासच आपल्याला ही जी साधना करायची आहे, त्या सगळ्याकडे आपलं लक्ष वेधून घेणं हे आत्ता आपण करण्याचा प्रयत्न केला. इथे एक शेवटचं या लेखामधलं श्री अरविंदांचं वाक्य असं आहे, ते थोडंसं आधी आपण इंग्लिशमध्ये पाहूया आणि मग त्याचा मराठी अर्थ बघूया. द वन एम ऑफ हिज योगा, म्हणजे श्री अरविंदांच्या योगाबद्दल ते सांगताय, इज ॲन इनर सेल्फ डेव्हलपमेंट बाय विच ईच वन हू फॉलोज इट कॅन इन टाईम discover the oneself in all and evolve a higher consciousness than the mentalच्या वरचा, मनाच्या वरचा असा हायर कॉन्शियसनेस तो आपल्यामध्ये विकसित होणं. अ स्पिरिच्युअल अँड सुप्रामेंटल कॉन्शियसनेस विच विल ट्रान्सफॉर्म अँड डिव्हिनाइज ह्युमन नेचर. हे या योगाचं उद्दिष्ट आहे असं ते लेखाच्या शेवटी म्हणत आहेत. आपण त्याचा एकदा फक्त मराठीमधला अर्थ समजावून घेऊया आणि आपण समारोपाकडे येऊया. असे आंतरिक आत्मविकसन हे त्यांच्या योगाचे एक ध्येय आहे की ज्यामुळे जी जी व्यक्ती या मार्गाचा अवलंब करते त्या प्रत्येक व्यक्तीला योग्य वेळी सर्वांमध्ये अनुस्यूत असलेल्या त्या एकमेवाद्वितीयाची अनुभूती येईल आणि ज्यामुळे मनाहून उच्चतर असणाऱ्या अशा आध्यात्मिक आणि अतिमानसिक जाणीवेत मानवी प्रकृतीचे रूपांतरण आणि दैवीकरण घडून येईल. एक प्रकारे दिव्य जीवन इथे या पृथ्वीवर अवतरेल असं त्यांचं उद्दिष्ट आहे, त्यांच्या योगाचं उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. इथे होता होईल तेवढा हा विचार सोपेपणाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मुख्य म्हणजे श्री अरविंदांच्या सांगण्याच्या आधारेच आपण हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मला अधिक महत्त्वाची वाटते. अर्थात हा प्रयत्न म्हणजे एक प्रकारे खूप अवघड असा प्रयत्न आहे असं म्हणता येईल. याचं कारण इथे मला श्री माताजींचं एक विधान महत्त्वाचं वाटतं आहे
कारण श्री अरविंदोज टीचिंग असं म्हणून या लेखाची मांडणी सगळी झालेली आहे. आणि मदर काय म्हणतात इथे समजावून घेऊया. यू मस्ट अंडरस्टँड, मदर एका ठिकाणी सांगतात, यू मस्ट अंडरस्टँड दॅट व्हॉट श्री अरविंदो रिप्रेझेंट्स इन द वर्ल्ड्स हिस्ट्री इज नॉट अ टीचिंग. ती सामान्य शिकवण नाही आहे. नॉट इव्हन अ रिव्हिलेशन. तो नुसता साक्षात्कारही नाही आहे, तर इट इज अ डिसायसिव्ह ॲक्शन डायरेक्ट फ्रॉम द सुप्रीम, असं त्या म्हणत आहेत. ही डिसायसिव्ह निर्णायक कृती आहे. कोणाकडून आलेली, तर सर्वोच्च म्हणजे परमेश्वर म्हणून जी काही आपण जितकी सर्वोच्च कल्पना करू शकू त्या परमेश्वराकडून घडलेली निर्णायक कृती म्हणजे श्री अरविंद आणि त्यांचा योग आहे, असं श्री माताजी इथे सांगतायत. तेव्हा हा सगळा प्रयत्न किती अवघड आहे याची कल्पना आपल्याला आली असेल. आपण होता होईल तो आपल्या स्तरावरून समजावून घेण्याचा तो प्रयत्न केला. हा प्रयत्न पूर्ण करताना माझ्या मनासमोर चित्र असं येतं आहे, ते म्हणजे श्री अरविंद यांचं तत्त्वज्ञान एखाद्या अगाध अशा अथांग, ज्याचा खोल तळ लागत नाही अशा प्रकारच्या एखाद्या अथांग समुद्रासारखं आहे. आणि त्या समुद्रामध्ये आपल्या मन, बुद्धी आणि शरीराच्या एक प्रकारे चिमुकल्या ओंजळीने त्यांचं तत्त्वज्ञानातलं पाणी, त्या समुद्रातलं पाणी आपण आत्ता हाती घेण्याचा प्रयत्न केला. आणि तीच ओंजळ आपण परत त्यांच्या चरणी अर्पण करूया. आणि मग ही जी काही वाटचाल आपल्याला करून घ्यायची आहे ती त्यांच्या आशीर्वादाने ही आपली वाटचाल पुढे प्रशस्त होवो, अशी परत एकदा त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि इथे आपण थांबूया. धन्यवाद.